कपिला, कुठे चालली आहेस? मी जरा आणायला पाहून येते. थांब जरा. अगं विश्रांती घेतोय तो, उगाच त्याला जाऊन डिस्टर्ब कशाला करतेस? मला त्याची खूप काळजी वाटते. मी लगेच बघून येते त्याला. कपिला, तू जरा अति करतेस असं नाही वाटत तुला? मुलाची काळजी करणं ही गुन्हा आहे का आता? नाही, काळजी करणं हा गुन्हा नाहीये, पण खरं सांगायचं कपिला तर एकंदरीत तुझं हे जे वागणं चाललंय ना ते खटकतंय मला. काय झालंय तुला कपिला? तू अशी कधी वागत नाहीस. तुझ्या मनात काही चाललंय का? सांग मला. गेले काही दिवस अनय सोबत सतत ज्या घटना घडतायत ते विचित्र नाही वाटत तुम्हाला? अहो, एक दिवस शांतपणे जात नाहीये त्याचा. अगं होतं असं कधी कधी. संकट आली की जथ्यानं येतात, हे तुला माहिती नाहीये का? पण अनय सोबतच का घडतंय हे सगळं? आतापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, अचानक हे सगळं का घडू लागलंय? तुझ्या मनात नेमकं काय आहे ते बोलशील एकदा? मला असं वाटतंय की या सगळ्याला कुठे ना कुठे रेवा जबाबदार आहे. आत्ता आपला प्लॅन बरोबर काम करतोय. राईट. धाकटे आई साहेबांच्या एक्सप्रेशन्स वरूनच कळलं त्यांना रेवाचा प्रचंड राग आलेला आहे. रेवाला अनयकडे जाण्यापासून रोखताना जे काही भाव होते ना त्यांच्या चेहऱ्यावर, त्यावरूनच कळलं काय खळबळ माजली आहे त्यांच्या मनात ते. पण आता हा राग कायम राहायला हवा, तरच आपल्याला फायदा आहे. तेच तर कठीण आहे ना. कपिला अगदी पहिल्यापासून रेवाच्या बाजूची आहे. आत्ता आपण जे काही मनात भरवलंय ना तिच्या, ते सगळं तिला पटलंय फक्त एका कारणामुळे, अनयवर तिचं असलेलं प्रेम. पोटच्या पोराच्या काळजीमुळे जीव वरखाली होतोय तिचा. पण आता तिला एकटीला सोडून नाही चालणार. आपण हे जे रेवाभोवती संशयाचं धुकं निर्माण केलंय ना, ते जर आता विरून गेलं तर परत उभं करणं खूप कठीण होऊन बसेल. तसं नाही होणार. मी तुझ्यापेक्षा कपिलाला खूप जास्त चांगलं ओळखते रोमेला. तू इतक्या विश्वासानं कसं काय मला सांगू शकतेस की असं काही नाही होणार? कारण ते धुकं त्यांच्या मनात कायम ठेवण्यासाठी आपण सुमित्रा देवींची मदत घ्यायची. ती सतत आपल्याला मदत करत आली आहे, यावेळी पण करेल. तू अगदी सुमित्रा भक्तच झाली आहेस. विसरू नकोस रोमेला, ती ह्या वाड्यात बंद असलेली एक वाईट शक्ती आहे. आई साहेब, माझ्या मते कोणीही चांगलं किंवा वाईट नसतं. प्रत्येकाची आपली एक बाजू असते. आता काही लोकांना वाटत असेल की आपण वाईट आहोत, पण आपली पण एक बाजू आहे जी आपल्यासाठी योग्य आहे. तशीच सुमित्रा देवींची पण एक बाजू आहे जी तिच्यासाठी योग्य आहे. बघायला गेलं तर सुमित्रा देवींमध्ये आणि आपल्यामध्ये काही जास्त फरक नाहीये. जी गोष्ट आपण सांभाळून करतो तेच ती बिनधास्त होऊन करते, बस इतकाच फरक आहे. तुम्ही काही चिंता करू नका. सुमित्रा देवीपासून आपल्याला कसलाही धोका नाहीये. ती आपल्यातलीच एक आहे. ह्या मुलीचे विचार दिवसेंदिवस जरा जास्तच धोकादायक होत चाललेत. सुमित्राशी फारच एकरूप व्हायला बघते. आपलं काम काढून घेतल्याबरोबर लगेच हिला बाजूला करायला हवं, नाहीतर एक दिवस ही मलाही गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही. रेवा असं का करेल? तिचा काय संबंध याच्याशी? अनयच्या लग्नानंतरच ह्या सगळ्या घटना घडतायत. रेवा हे सगळं करते असं नाही म्हणायचे, पण तिचा कुठे ना कुठे काहीतरी संबंध असेल ना ह्या सगळ्याशी. तिची पत्रिका, एखादा योग, कुठेतरी काहीतरी बिनसतंय. पत्रिका? कपिला, तसा जरी विचार केलास तरी आऊसाहेबांनी स्वतः अनयची आणि रेवाची कुंडली जुळवून बघितलीये. तसला कुठलाही योग तिच्या पत्रिकेमध्ये नाहीये. आणि अनयसाठी रेवा अत्यंत पूरक आहे हे तू विसरतीयस. पण
पण अनय सोबत हे सगळे अपघात घडताना ती तिथे होती. रेवा तिथेच होती याचा अर्थ तीच याला कारणीभूत आहे असा होत नाही कपिला. अगं अनयसाठी तिने अखंड मृत्युंजयाचा जाप केला. त्या दिवशी ते सूप पिण्यापासून तिने रोखलं अनयला. आणि आजही कदाचित रेवा होती म्हणून तो सुरा अनयला फक्त चाटून गेला, नाहीतर बघितलंस, नुसत्या कल्पनेने तुझी ही अवस्था झाली आहे. रेवा तर त्याची बायको आहे, ती असं सगळं करेल? कपिला काय झालंय तुला? अगं माझ्यापेक्षा जास्ती तू तिला ओळखतेस, तिच्या सहवासात जास्ती तू राहिलीयस. सासू म्हणून नव्हे आई म्हणून तिचं सगळं केलंयस, आणि आज हे काय बोलतेस तू? हे बघ कपिला, मला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणात तू अत्यंत शांतपणे सारासार विचार करून मग निर्णय घ्यावास, आणि तुझा निर्णय योग्य असेल याची मला खात्री आहे. धाकटी आई साहेब, मला जरा बरं वाटत नाही. काय रेवाबाई, काय चाललंय? आज अचानक वाचन वगैरे करायला वेळ मिळाला? नाही रे, मी एक छानशी रेसिपी शोधून काढतीये. रेसिपी? वा, म्हणजे आता मला काहीतरी मस्त खायला मिळणार. एक मिनिट, ते तुझ्यासाठी नाहीये, आईंसाठी. म्हणजे? त्या नाराज आहेत ना माझ्यावर, म्हणून मला असं वाटलं की त्यांच्यासाठी काहीतरी छान बनवावं, म्हणजे त्यांचा राग निघून जाईल. तुला खरं सांगू रेवा, मला ना आईचं हे आजकालचं वागणं पटतच नाहीये. ती उगाच प्रत्येक गोष्टीसाठी तुला दोष देते. कारण त्यांना काळजी वाटते तुझी. कदाचित मी सुद्धा असंच वागले असते. पण तुला पण टेन्शन आहेत, तरी तू असं वागतेस नाही ना? कारण ती आई आहे तुझी, आणि आईची काळजी काहीतरी वेगळीच असते याने. पण मला खात्री आहे, मी कुठला तरी छान पदार्थ बनवून त्यांना खायला घातला ना, तर त्यांचा राग कुठच्या कुठे जाईल, आणि मग नेहमीसारखं त्या मला जवळ घेतील, प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवतील. बघच तू, उद्याच्या दिवसभरात त्यांचा राग कुठच्या कुठे जातो ते. तेव्हा तू किती गोड आहेस माहितीये तुला? आई साहेब, ज्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन आलं होतं तेच होत आहे. काय झालंय? काय धाकट्या मामांजीने धाकट्या आई साहेबांना रेवाशी पुन्हा जुळून घेण्यासाठी समजवलंय. काय? हो, मी स्वतःच्या कानांनी ऐकून आली येते. म्हणजे आपण धाकट्या बहिणींच्या मनात जो बागुलबुवा उभा केला होता तो संपला? तसंच दिसतंय. त्यांनी दार माझ्या तोंडावर बंद करून घेतलंय. नाही नाही, हे अजिबात चांगलं घडत नाहीये. सूर्यकांत भाऊजी बोलण्यात पक्के हुशार आहेत. त्यांनी जर धाकट्या बहिणींना समजावलं तर सगळंच मुसळकेरात जाईल. आपण जे जमवून आणलंय त्या सगळ्यावर पाणी फिरेल. असं होण्याआधीच आपण धाकट्या बहिणींशी बोलायला हवं. चल रोमेला. धाकट्या बहिणी, आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्या खोलीतच येत होतो. काय झालं? कसलं? आज अनयराजेंसोबत अजून एक घटना घडली. मग मग तुम्ही सूर्यकांत राजेंना समजावलत का?
आपल्याला जे वाटतंय त्याबद्दल? म्हणजे ह्या सगळ्याशी रेवाचा संबंध असल्याबद्दल? मी त्यांना काय समजावणार, त्यांनीच मला समजावलं. मग आता काय आता? तुम्हाला काय विचारायचंय जरा स्पष्टपणे विचारा. मला हे विचारायचंय वहिनी की सूर्यकांत राजेंनी जे काही सांगितलं ते पटलंय का तुम्हाला? नाही म्हणजे दरवेळेला ते सांगतात तेच पटतं तुम्हाला? आणि याही वेळेला तसंच होणार असेल तर मग आम्ही उगाच अनय राजेंसाठी रक्त कशाला आटवायचं? थोरल्या वहिनी, या वेळेस प्रश्न माझ्या मुलाचा आहे, अनयचा. तुम्ही मला एक सांगाल, ते मला एक सांगतील, पण या वेळेस मी करणार तेच जे मला पटेल. आणि काय पटलंय तुम्हाला? या सगळ्याचा संबंध रेवाशी आहे. माझ्या मुलाच्या आयुष्यात सतत घडणाऱ्या घटनांचा कुठे ना कुठे संबंध रेवाशी आहेच. आणि आता रेवा नावाचं अनयच्या आयुष्यातलं हे वादळ कसं मार्गी लावायचं याचा एक आई म्हणून मी स्वतः विचार करणार. रेवा, तू इथे काय करतेस? गुड मॉर्निंग रमला. हा, ते सगळं ठीक आहे, पण तू मला सांगितलं नाहीस की तू इथे एक्झॅक्टली काय करतेस? हे एक सरप्राईज आहे. हो, पण तुला इथे पाहणं माझ्यासाठी सरप्राईजच आहे. ते काय आहे ना, धाकटे आई साहेबांनी तुला किचन मध्ये यायला बंदी केली होती ना माझ्या समोर, तरीही तू इथे आलीस. वा, यू हॅव गट्स. आईंनी मला सांगितलं होतं की किचन मध्ये येऊन अनयसाठी चहा करायचा नाही, मग मी त्याच्यासाठी चहा नाहीच करत आहे. अरे वा, हुशार आहेस. मग तू इथे एक्झॅक्टली काय करतेस? ही एक खास डिश आहे. अनयसाठी अजून एक डिश? गॉड, तुला भीती नाही वाटत? नाही म्हणजे परत काहीतरी गडबड झाली तर? रॉमेला, एकदा गडबड झाली म्हणून काय सारखी होणार आहे का? आणि अनयच्या सूप मध्ये ज्यांनी कोणी काही मिसळलं असेल ना, ते मी शोधून काढीनच. त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय मी शांत नाही बसणार. ते जाऊ दे, ही डिश मी आईंसाठी बनवते. धाकट्या आई साहेबांसाठी का? त्या चिडल्यात ना माझ्यावर, आणि गेल्या काही दिवसात जे काही घडतंय त्यामुळे त्या खूप डिस्टर्ब्ड आहेत. म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या आवडीची एक डिश बनवावी, त्या खुश होतील. मस्त, छान छान बनव. तुझा पदार्थ बनव. मला खात्री आहे की तुझा पदार्थ खाऊन धाकटे आई साहेब खूप खुश होतील. लाडकी सुनेच्या हातचा आवडता पदार्थ. वा वा वा, छान. मला पण ते टेस्ट करायला. हो हो नक्की. चल, आता तू काम कर, मी येते. आई साहेब. यावं यावं रोमेला देवी, अशा प्रकारे आला आहात म्हणजे नक्की काहीतरी सांगायचं असणार तुम्हाला. येस, एक स्पेशल न्यूज आहे. काय स्पेशल न्यूज आहे? एक पदार्थ. आजच्या जेवणात तुम्हाला एक स्पेशल पदार्थ खायला मिळणार आहे. अरे तेव्हा, हिने काही बनवलंय की काय? रोमेला, आज आम्ही जेवू का याबद्दल जरा शंकाच आहे आम्हाला. तुम्ही तर जेवायलाच हवं. हा इव्हेंट तुम्ही मिस करू शकत नाही आई साहेब. ही तर मागेच लागली. काय बनवलं असेल देव जाणे. अगं जरा पोटात गडबड वाटते आज, म्हणून बाकी काही नाही. अरे तुम्ही पदार्थ खाऊन तर बघा, एकदम फिट व्हाल. तुझ्या हातचं खाऊन फिट? फिट येईल मला.
मला माहितीये तू खूप मेहनतीनं बनवलं असशील, पण घरातले बाकी सगळे खातील की? मी काय बनवलंय? अगं पदार्थ बनवलायस ना कुठला तरी, जो खाऊ घालण्यासाठी माझ्या मागे लागली आहेस? मी नाही, रेवाने बनवलंय एक स्पेशल पदार्थ धाकट्या आई साहेबांसाठी. रेवाने? मला वाटलं तू बनवलायस काहीतरी, म्हणून मी आपली काय? रेवाने केलेल्या पदार्थाबद्दल सांग. धाकटे आई साहेब रेवावर नाराज आहेत ना, म्हणून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ती एक स्पेशल पदार्थ बनवते. पण ज्याप्रमाणे काल रात्री त्या रेवाच्या अगेन्स्ट बोलल्या ना, मला नाही वाटत इतक्या छोट्याशा गोष्टीने काही फायदा होणार आहे. नाही असं काही सांगता येत नाही. आणि त्यातून कपिलासारख्या माणसांचं तर अजिबातच नाही. खूप भावनिक असतात गई माणसं. त्यांच्या भावना छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेल्या असतात. यांना खुश करण्यासाठी असे हिऱ्याचे महागडे हारबीर घेण्याची गरज नसते. एखादी इमोशनल कविता किंवा बघ न विसरता वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा, किंवा हा असा स्वतःच्या हातानं तयार केलेला पदार्थ, या असल्याच गोष्टी यांना खुश करायला पुरेशा असतात. पण मग आता काय? आता काय? निलांबराकडे प्रत्येक गोष्टीचा तोडगा असतो. रेवाच्या या सरप्राईजचा बार आपण आधीच फुसका करून टाकायचा, म्हणजे त्याचं महत्वच निघून जाईल. मग बघू तिचं पारडं कसं काय जड होतं ते. काय ग, कुठेच सकाळपासून? अरे इथेच आहे मी. आणि मी तुझी तिथे वाट पाहतोय. मला वाटलं आत्ता येशील, नंतर येशील, पण आमच्या राणीसाहेब याचं नावच घेत नाहीयेत. अनय, मी तुला सांगितलं होतं ना, मी आईंसाठी एक स्पेशल डिश बनवतेय, त्याचीच तयारी करते. अच्छा, म्हणजे तू तुझ्या सासूसाठी नवऱ्याकडे दुर्लक्ष करणार आहेस? सासूसाठी नाही, लाडक्या आईचा राग दूर व्हावा म्हणून करणार. तू पण अजब आहेस रेवा. बाहेर सासवांचं आणि सुनांचं धड पटत सुद्धा नाही, आणि तू तुझ्या सासूला थेट आई बनवून टाकलंस. असं सासूवर इतकं प्रेम करणारी सून असते का ग हल्ली? अनय, सासू सुना काय मुद्दाम भांडत नाही. कधी कधी पिढीतला फरक असतो, कधी कधी विचारांमधलं अंतर असतं, आणि म्हणून असे गैरसमज होतात. सॉलिड आहेस तू. म्हणजे बरोबर आहे तुझं म्हणणं, आणि म्हणूनच मला तू खूप आवडतो. बघतील ना ते काय करतोस तू? कोणीच नाहीये रेवा. अरे पण हे कुठे गेले? मी त्यांना बाहेर जायला सांगितलं, आणि त्यामुळे इथे फक्त तू आणि मी. अनय, आता मला मिशन आईवर कॉन्सन्ट्रेट करू दे. तुझ्या आवडीनिवडी नंतर बघू. आता तू असं करणार? उद्या तुला आईने सांगितलं अनयला सोडून दे, तर तू सोडून देशील? हो, काय? कारण मला विश्वास आहे की आई मला कधीच असं सांगणार नाही. आता तू प्लीज जा, मला माझं काम ते करू. पण तुझं बरोबर नाही. अनय, मला आवडलं.